वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे काय दिले असा सवाल मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय। एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केलेली आहे। की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या जेव्हा चालू होती तेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश असताना जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कंपाऊंड गेट उघडायला पोलिसांना दमदाटी करून गेट उघडून आत कोण गेलं याची चौकशी झाली पाहिजे। तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण का झाला याची चौकशी झाली पाहिजे आणि ही सगळी परिस्थिती निर्माण का झाली याची चौकशी झाली पाहिजे। गुन्हा दाखल केला कुणी केला याची चौकशी झाली पाहिजे आणि जर पोलिसांना तपास करायचा होता जर पोलिसांनी तपास केला असता मतदानही झालं असतं। पोलिसांना तपास करून द्यायची जबाबदारी कुणाची होती? जर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला तुम्ही प्रोटेक्शन देऊन हातात धरून तुम्ही सभागृहात घेऊन जात असाल तर सभापती महोदय हे कुठल्या कायद्यात बसतं? कोर्ट ठरवेल कोण आरोपी आहे चुकीचा आहे खरा आहे खरं आहे खोटं आहे हे कोर्ट ठरवेल। कोर्टाने निर्देश दिल्यानंतर त्याच्यावर कारवाई होईल। परंतु ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते आरोपी आहेत का नाही आपण कसं ठरवतो? आणि त्या आरोपींना प्रोटेक्शन देण्याची जबाबदारी असं कसं काय आपण घेऊ शकता? त्यामुळे माझं सभापती महोदया माझं सांगणं आहे आपण ज्या पद्धतीनं वस्तुस्थिती समजून न घेता परिस्थिती समजून न घेता आणि त्या ठिकाणी जे काय घडलंय अध्यक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी जे काय घडलंय हे न पाहता जर जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक चालू असताना कायद्याचं उल्लंघन केलं कुणी निवडणूक चालू असताना 100 मीटरच्या आत जायला नाही पाहिजे 5 मीटरवर सभागृहाच्या जातात कसं अध्यक्ष महोदय? या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे याही गोष्टीची माहिती घेतली पाहिजे आणि आपण कायदा सुव्यवस्था पाळायची जबाबदारी आहे कुणाची? आणि आपण मंत्री म्हणून काम करत असताना दरम्यान उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेचे आमदार संतप्त झालेत। शिवसेना मंत्री आणि साताऱ्यातील आमदार हे गैरप्रकाराविरोधात आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवलेली आहे। सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी मिळणारी दुय्यम वागणूक ही न खपणारीच आहे असं देखील या बैठकीमध्ये सूर आळवला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। शिवसेनेचे मंत्री आणि आमदार साताऱ्यातल्या गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सूरज, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनातल्या बैठकीत नेमकं काय घडतंय, काय म्हणणं आहे या सगळ्या मंत्र्यांचं आणि आमदारांचं? नक्कीच प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर नाशिक नंतर रायगड आणि रायगड नंतर आता साताऱ्यात याच महायुतीतल्या मित्रपक्षांच्या वादाची पुनरावृत्ती होताना आपल्याला पाहायला मिळते। सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत घडलेला प्रकार यावरनं मंत्री शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांना झालेली धक्काबुक्कीवरनं आता शिवसेना सर्व आमदार नेते मंत्री हे आक्रमक झालेले आहेत। खरं तर आज सकाळी त्यांची बैठक होणार होती मात्र त्यापूर्वीच सर्वच आमदारांनी एकत्र येत स्वतः सत्तेत असलेले आमदार मंत्री यांनी पायऱ्यांवरती लोकशाहीच्या निवडणुकीच्या दरम्यान 2 सदस्यांना वंचित ठेवल्याप्रकरणी या ठिकाणी निषेध नोंदवला आणि त्यानंतरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या संदर्भातली नाराजी ही देखील बोलून दाखवली आणि त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांची बैठक ही देखील त्यांच्या दालनात घेतली। या बैठकीत प्रामुख्याने शिवसेनेचे सर्व आमदार मंत्री यांनी आक्रमकरित्या घडलेल्या प्रकाराचा निषेध हा देखील नोंदवलेला आहे। दुसरीकडे या संपूर्ण प्रकरण हे वारंवार अशा पद्धतीने इतर जिल्ह्यात देखील घडत असल्यामुळे ही देखील नाराजी आमदारांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेली आहे। त्याचबरोबर ती उपमुख्यमंत्र्यांनी देखील याला सहमती दर्शवली आणि एकूणच अशा जर घटना सत्ताधारी मंत्री आमदार यांच्यासोबत होत असतील तर ही निंदनीय आहे आणि अशा गोष्टी खपवून न घेण्याजोग्या असल्याचं देखील मत हे बैठकींमध्ये आमदार आणि मंत्र्यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आजच्या या बैठकीचे पडसाद हे येणाऱ्या काळात कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे यशवंतराव चव्हाणांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्यातील राजकारण हे आणखी किती गढूळ होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं राहणार आहे। कारण एका निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची निवडणूक घ्यावी अशी मागणी ही शिवसेना आणि राष्ट्रवादीकडनं केली जाऊ शकते। त्याचबरोबर ती SP तुषार दोशी यांच्यावरती देखील कठोर कारवाईसाठी शिवसेना ही आक्रमक असल्याचं या बैठकीमध्ये एकूण पाहायला मिळालं। आमदारांमध्ये जी कुजबूज आहे ती म्हणजे 2029च्या दृष्टीने ज्या तयारी सुरू आहे त्यामुळे आत्ताच सावध होणं गरजेचं आहे असा देखील एक सूर शिवसेनेच्या आमदारांमध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे येणाऱ्या काळात या वादाचा पडसाद कसे उमटतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। प्रज्ञा।
बरोबर आहे. त्यामुळे काहीशा सावध एका पुढल्या हाका अशी भूमिका या सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची पाहायला मिळतेय. सूरज, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या बातमीसह पाहत रहा